7 पर्यंत गरम पाणी इथे भेटतं. म्हणजेच की इथून बादली भरून घेऊन जायचं आपण आपल्या रूममध्ये. माणसं मावणार नाहीत. हां हां. ते जास्त झाल्यामुळं तिथं जागा देतो म्हटलं म्हणून मामा तिथे गेले. तर ह्याच्या पुढे चितार्थ हां थंडी सण होत नाही म्हणलं चला लवकर. थंडी सण होत नाही. तुम्ही आरती सकाळी इथे 5ला आणि संध्याकाळी 7ला 2 वेळेस होते. आणि आरती मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आदमापूर बाळूमामाच्या इथं आहे. तर मित्रांनो, आता सध्या 5 वाजले ते आणि बाळूमामाची आरती चालू होईल. तर चला आता पटकन बाळूमामाची आरती करायला जाऊया. चला, बाळूमामाच्या नावानं चांगलं. चला. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांची समाधीस्थळ म्हणजे आदमापूर या ठिकाणी याची माझी ही 5वी-6वी वेळ असेल. पण विशेष म्हणजे खूप वर्षानंतर या ठिकाणी मी आलो आहे. बघतोय तर काय सेम तसंच, फक्त काही थोड्याफार गोष्टी याच्यामध्ये अपडेट झालेल्या आहेत. या ठिकाणचं विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही या ठिकाणी कधी आला तर तुम्हाला या ठिकाणी वारंवार यावं असं वाटेल. आता दर्शनाच्या लाईनला थांबलो आहे आपण. आता इथं कसं अलाउड नाही फोटो बिटो. तर दर्शन झाल्यानंतर बाहेरचं काही एरिया आपण दाखवूया तुम्हाला. उशीर झाला इकडे यायला थोडंसं, कारण की 5:30 वाजल्या. 5ला आलं असतं तर आपल्याला आरती भेटली असती, पण आरती झालेली आहे. तर आता दर्शन करून आता बाहेर जाऊया. श्री सद्गुरू संत बाळूमामा हे देवस्थान आदमापूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. मामांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटक येथून लाखोंच्या संख्येने भाविक या इथे येत असतात. आपण दर्शन करून आता जस्ट बाहेर आलो आहे तिथून. आणि इथे भंडारा वगैरे मिळतो आपल्याला, ते श्रीचा अंगारा. तर आता मंदिराच्या बाजूने आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. चला, ही मंदिराची मागची साईड आहे, बघू शकता. मामांचा आदमापूर नवं भक्तांसाठी एक नंदनवनच झालंय. या ठिकाणी मामांचं दर्शन घेण्यासाठी लहानापासून पाक थोरापर्यंत लोक या ठिकाणी येत असतात. अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत मामांसाठी सर्व सारखेच. बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ नावाच्या गावात झालेला आहे. त्यांचे वडील मायप्पा नावाचे मेंढपाळ होते. मामांच्या आईंचे नाव सुंदरा होते. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अकोळीतल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले होते. हे बघू शकता, बाजारपेठ आहे इथे. इथं नारळ वगैरे, आणि इकडे अजून काही गोष्टीची विक्री केली जाते. फ्रंटला आहे बघा. चला, परिसर दाखवतो तुम्हाला. मामांच्या येथील परिसर दाखवतो. शेटजी कुटुंबाकडून जेवणाचे ताट बदलल्यानिमित्त होऊन बहीण गंगूबाई हिरप्पा किल्लारे हिच्याकडे मामा राहू लागले. आरती दर्शन करून बसली निवांत मस्त. म्हणजे भरपूर लांब लांबून लोक येतात इथे. मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला नारळ फोडण्यासाठी जायला लागते बघा. हे बघा मंदिर आहे इथे, आणि इकडे डाव्या बाजूला हे हॉस्पिटल आहे, अन्नक्षेत्र देखील आहे इथे. आणि महाप्रसादाची जी वेळ आहे तुम्ही, आरती सकाळी इथे 5ला आणि संध्याकाळी 7ला 2 वेळेस होते. आणि आरती फक्त अर्धा तासच असते. तर 5ला म्हणजे 5ला तुम्ही यायचं इथे, आणि संध्याकाळी 7 म्हणजे 7ला, नाहीतर अर्ध्या तासामध्ये आरती संपत असते. पडून देऊ. हां, पडून दे. पाणी आहे का? फोडल्या पण मस्त कधी. आणि त्याच्या शेंड्याची बाजू आपल्याला दिली जाते, आणि बाकी जो खालचा साईट आहे तो त्यांच्याकडे ठेवतात. तर हे पेढे बिडे इथे भेटतात बघा.
कितीला आहे? कितीला आहे काय पाहिजे ते? नाही नाही थांबा, विचारतोय मी, तुम्ही लगेच पॅक करू नका. हे 100 रुपये, 100 रुपये. आणि हे 100. मित्रांनो, इथं महाप्रसाद आहे. तो सकाळी 11 ते 2 पर्यंत भेटतो आणि संध्याकाळी 8 ते 10 पर्यंत भेटतो. ह्या 2 टायमिंग आहे प्रसादाची. जर महाप्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या टायमिंगच्या आसपास जर आला तर तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. आणि महाप्रसाद आहे तिकडे त्या साईडला, म्हणजे मंदिराच्या डाव्या साईडला महाप्रसाद ची सेवा तिथं असते. तर तिथं तुम्ही जाऊन महाप्रसाद घेऊ शकता. चला, आपण हे पेढे घेतलेत. प्रसाद बनून पेढे येते. इथं अन्नाची नाश्त्याची सोय झालेली आहे आजची. चला आपण नाश्ता करायचा. चिरू चिरू कोण करतात? चिरू चिरू 1000. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बरोबर. गुड गुड बोल लवकर. गुड. खिचडी आहे नाश्त्याला बघा. या नाश्ता करायला सकाळचे 6 वाजलेत. प्रसाद आहे खिचडीचा, खिचडीचा प्रसाद आहे सकाळचा बाळूमामाचा नाश्त्याचा. चला, प्रसाद बघा. इथं चुलीवर बनवला जातो शक्यतो. बघा, मोठेच्या मोठे टोप आहे तिथे लाकडात साईडला. तर अशा रीतीने आपला नाश्ता इथं समाप्त होतोय. आता पुढे जाऊया. 4 सप्टेंबर 1966 रोजी मामा सगुण रूप सोडून निजधामाला गेले, म्हणजेच की त्यांनी समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी सर्व भक्तगणाला त्यांनी कळवले होते. मामांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली ते म्हणजे मरगुबाई मंदिर. तिकडेच आपण आता चाललो आहे. तर आता आपली गाडी लावलेली इथे बाहेरच्या साईडला. आता गाडी घेऊन आपण जाणार आहे पुढे. वेळ सकाळची होती, त्याच्यामुळे शुद्ध अशी हवा आणि शुद्ध असे छान असे लाभदायी वातावरण होतं. नुकतंच तांबडं फुटायला लागलेलं. आरतीला जी लाईन लागते ना ते ह्या साईडलाच लागते बघा. इथे अशी सगळी लाईन लागते. आणि हे बघा, हे आहे बाळूमामा ट्रस्टीचं एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. ह्याच्या पुढे चितार्थ. हां, थंडी सण होत नाही मला. चला लवकर. थंडी सहन होत नाही. चला, हिला थंडी सहन होत नाही. जाऊया आता आपण. आणि इथं रूम देखील आहेत. पण इथले जे रेट आहेत साधारणतः 800 ते 1000 रुपयाच्या आसपास आहेत. तर त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल, आपण ज्या ठिकाणी जे स्टे केलेलं आहे भक्त निवास बाळूमामाचं, तर तिथं साधारणतः 300 रुपयापर्यंत तुम्हाला रूम भेटेल. कारखाना बिद्री कारखाना आहे काय, हां हां, तिथं गेलता मामा. हां, तर त्या माणसाने त्याच्याने म्हणजे बाळूमामा काय माहित नाही हो. हां हां, आता आम्हालाच माहित नाही म्हणजे आम्ही तर काय सांगणार. हां, आमच्या सासू सासऱ्याने बघितलंय बाळूमामाला, हां. पण आम्ही बघाय नाही. होय आम्ही बघाय नाही. होय, आमचं घर इथं आहे. हां, त्याच्यामुळे कमी आमचं सासू सासरा इथं ताकन्या करतात का नाही बाळूमामा. हां हां, पहिल्या माणसाने ताकन्या देत होतं प्रसाद म्हणून. हां हां, मग त्याच्यामुळे कणी हां, मामा इथं राहत होते. हां, ते मामा तिथनं गेलेले आहेत. ते वाड्यातल्याने हां. तिने जागा दिलेली आहे. मग इथं थांबले ते. त्याच्यानंतर मग समाधी खाली गेले. झाली. मग ते दुसऱ्यानं बघितलं की आम्ही बघाय नाही. इथं म्हणजे कसं आहे, इथं भक्त मावणार नाहीत हो. हां माणसं मावणार नाहीत. हां हां, ते जास्त झाल्यामुळं तिथं जागा देतो म्हणलं म्हणून मामा तिथं गेले. हां हां हां, असं झालं. म्हणजे बहिणीजवळ आपण कसं राहायचं. बरोबर. बायकोचा संपर्क नाही, हां, त्या ह्यांचा संपर्क नाही, म्हणजे बहिणीचा संपर्क कसं राहायचं आपण, बरोबर. असं मामाचं म्हणणं झालं हो. हां हां, ती मामाची दोस्ती खात्यान झालं. तिथे दोस्ती झाल्यानंतर तिने जागा दिली, मागितल्यावर त्याने दिला. बरोबर. ते मंदिर आहे का नाही, हां, ते बसल्यांचं जागा आहे. ह्यांचं वाड्यातल्यांचं. हां, समाधीच घेतली का? समाधीच घेतली. जिवंत समाधी. जिवंत समाधी घेतली मामा. आमच्या सासू सासऱ्याने हां, वयस्कर माणसाने बघितलं. होय. आता आता सुना आलेल्या लेखाने नातूला पकडल्याने त्यांनी बघा नाही. हां पहिली माणसं काय होती का हां. नाही संपर्कात बाळूमाच्या. हां. जीव बाळूमामा आहे माहीत नव्हतं हो. हां हां, जीवच आहे माहीत नव्हतं नाही. बरोबर. नंतर आता वाढले जनता म्हणून त्याच्यामुळे हां संपर्क झाला जास्त. हां, बरोबर. जीव बाळूमामा आहे. हां. ह्या आत्मापरात आल्यामुळे
माणसांची आता हां. चांगलं झालेलं आहे. पहिला अन्न खायला मिळत नव्हतं. काय म्हणताय? होय आत्ता झालं हे सगळं बाळमामान केले म्हणून. होय. पहिलं काय होतं 20 रुपये 25 रुपये हजेरी होती. हां. आता 150-250 रुपये द्यायला तर कोणी ना. होय. सगळ्यांनी दुकानं लावलेले आहेत. हो हां. अख्खं गाव हे दुकानच आहे. चांगला व्यवसाय भेटलाय. हां व्यवसाय भेटला आणि बाळमामा. 150 आमच्या भागात 300 400 450 हजेरी आहे. हां ना. तुमचं कुठलं नाव? करमाळा. ते बघा पूर्णपणे माहिती दिलेली आहे बाळूमामाविषयी. देव अवतारी बाळूमामा आदमापुरातच का आले हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. याचं उत्तर मिरगुबाई मंदिर. म्हणजे बाळूमामाच्या जीवनात अतिशय जिव्हाळ्याचा विषय पण का याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्याचे जन्मगाव बालपण जिथं सापडलं अक्कोळ मामाचे जन्मस्थान ज्या ज्या वेळेस एकांत हवं. आपण ही माहिती आहे ना तुम्हाला याचा फोटो काढून टाकतो तुम्ही हे करा. मरगुबाई मंदिर श्री बाळूमामाच्या जीवनात अतिशय जिव्हाळ्याचा विषय पण का याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे जन्मगाव बालपण जिथं गेलं ते म्हणजे अक्कोळ. हे मामांचे जन्मस्थळ. ज्या ज्या वेळी त्यांना एकांत हवा होता त्या त्यावेळी तेथील मरगुबाई मंदिर जवळच वाटे. अगदी तासनतास बाळूमामा या ठिकाणी जाऊन बसत. त्यावेळी जणू मरगुबाई मंदिराचा त्यांना लाळाच लागलेला होता. म्हणून मामांनी आपले जीवनाचे उचित कार्य बकरी राखणे व त्यासाठी रानोमाळ फिरत राहणे. आदमापुराच्या मरगुबाई मंदिरावर त्यांचा जीव बसला होता आणि हेच मंदिर कधी त्यांचे कायमचे वास्तव स्थान बनले हे मामांना सुद्धा समजले नाही. म्हणूनच प्रतिवर्षी मामा श्रावण मास सुरू होताच आपली प्राणप्रिय बकऱ्यांसमवेत थेट आदमापूरचे मरगुबाई मंदिर गाठत. दिवसभर मेंढ्यासोबत डोंगरावर जाऊन बकरी राखत हा सगळ्यांचा नित्यनियमच होता. रात्रभर या मंदिराच्या खुल्या पटांगणात सर्वजण बकरी राखण्यास बसत. मग पुढे पाऊस ओसरला की दिवाळी भाऊबीज पाडवा उत्सव साजरे करत बकऱ्यांच्या लेंडींची आरास करून पूजा मांडली जायची. सगळ्यांना महाप्रसाद वाटप करण्यात मामांना धन्यता वाटायची. ॲक्च्युली काय झालं तर बाळूमामाचे जे ज्यावेळेस समाधी घेणार होते त्यावेळेस राहिलेले आणि मित्र जे सरकार आहेत भोसले सरकार त्यांच्या दोस्ती खातीर त्यांनी तिथं त्यांना जागा दिलेली आहे. आदमापूरचे भोसले यांच्याशी घरोबा तयार झाला. एकमेकावरती एवढा विश्वास बसला. पुढे मामांना समाधी घेण्याची इच्छा झाली. त्यावेळेस मामांनी हक्काने त्यांना शब्द टाकला आणि भोसले सरकार यांनी तो अलगद झेलला. त्याच्या पुढे मामांची त्या घराण्यावरती कृपा झाली. अनेक भक्तांनी मामांना आपल्या गावी येण्यासाठी विनंती केली पण मामांनी आपल्या खड्या शब्दात त्यांना नकार दिला. आपला जीवन प्रवास संपत आहे याची त्यांना जाणीव होताच मामांनी आपले सहकारी बोलून घेतले आणि त्यांना मरगुबाई मंदिरात घेऊन जाण्यासाठी सांगितले. 4 सप्टेंबर 1966 रोजी याच मरगुबाई मंदिरामध्ये लोकाची यात्रा शरीररूपाने मामांनी इथं संपवली. मित्रांनो आपण ज्या ठिकाणी जो राहिलो भक्तनिवास ट्रस्टीचं जे भक्तनिवास आहे या ते बघू शकता तुम्ही. ही फ्रंटची बाजू आहे आणि हे बघू शकता असं रीतीने भक्तनिवास आहे. खूप असं मोठा आणि शाळेची सहल आली बघा इकडे आणि त्यांचा नाश्ता करायचा चालला आहे पोह्याचा. इथं शक्यतो तुम्ही रात्रीच्या 10च्या आत येऊ शकता म्हणजे तुम्हाला इथं रूम वगैरे भेटेल. कारण की जर पब्लिक भरपूर आलं तर इथं रूम पटापट बुक होतात. एकदम कमी स्वस्तामध्ये भेटतात ना त्याच्यामुळं पब्लिक भरपूर इथं येण्यासाठी पसंती देतात. हे इथे काउंटर आहे बघा त्यांचं ऑफिस. हे बघा 3ऱ्या फ्लोअरला आपलं हे रूम आहे आणि इथं बघा गरम पाणी भेटतं म्हणजेच की बाहेर अशा रूम आहेत अशा आणि त्या इकडल्या साईडला गरम पाणी आहे आणि त्याचं टायमिंग आहे पहाटे 3 ते 7पर्यंत गरम पाणी इथे भेटतं. म्हणजेच की इथून बादली भरून घेऊन जायचं आपण आपल्या रूममध्ये आणि तिथं आपण आंघोळ करायची पहाटे 3 ते सकाळी 7पर्यंत. उत्तर रूम बघा अशा पद्धतीचे आहे. बेड सिस्टीम तर ते तुम्हाला 400ला भेटेल आणि हे नॉर्मल आहे तर इथं आपण एक 5-6 लोक झोपू शकतात. अशा गाद्या भेटतात इथं आपल्याला 4 गाद्या आहेत इथे. तर मित्रांनो तुम्ही कधी बाळूमामाला आला तर या ठिकाणी भक्तनिवासमध्ये नक्की या. इथे तुम्ही स्टे करू शकता. कमी पैशामध्ये तुमचं
रूमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि इथून तुम्ही साधारणतः 500 मीटर आहे. जरी तुम्ही चालत जरी जायचं म्हणलं तर 500-700 मीटर तुम्हाला चालायला लागेल, किंवा बाईक वगैरे जर तुम्ही घेऊन आला किंवा तुमची 4 व्हीलर असेल तर मंदिराच्या आसपास तिथं पार्किंग करून तिथून दर्शनाला जाऊ शकता. साधारणतः 500 मीटर अंतरावरती भक्त निवास आहे ट्रस्टीचं, रूम वगैरे आहेत. तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ह्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. तर हा व्हिडिओ एवढाच होता. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.